ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री वागदेव विद्यालय व ज्युनियर कॉलेज वाठार स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ऑनलाईन तासांसाठी आपण वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या पुस्तकातील प्रकरणांचा अभ्यास चालू केलेला आहे। यासाठी मी प्राध्यापक श्री भांगरे SD आपणा सर्व विद्यार्थ्यांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला व्यवस्थापनाची तत्त्वे या प्रकरणामध्ये फ्रेडरिक विनोसला टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत अभ्यासलेला आहे। या तासाला आपण शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत जो मांडलेला आहे तो व्यवस्थापनाचा सिद्धांत पुन्हा एकदा डोळ्यासमोर आणावा लागेल। फ्रेडरिक विनोसला टेलर यांनी जी काही वैज्ञानिक व्यवस्थापनाची व्याख्या मांडलेली आहे, जिचा अभ्यास आपण मागील तासाला केलेला आहे, ती पुनश्च एकदा आपण ओझरती डोळ्यासमोर आणूया। काय म्हटलेलं आहे बघा त्या व्याख्येमध्ये, की वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे यांचा अंतर्भाव होतो। म्हणजे बघा की फ्रेडरिक विनोसला टेलर यांनी काय म्हटले व्याख्येनुसार, की व्यवस्थापनामध्ये जे व्यवस्थापन करायचं आहे ते व्यवस्थापन करत असताना ते काम नक्की काय आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ती जी व्यक्ती काम करणार आहे ती कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने चांगल्या उत्कृष्टतेने करेल हे सुद्धा पाहणं त्या ठिकाणी अंतर्भूत होतं असं त्यांचं म्हणणं आहे। आता या व्याख्येवरच आधारित त्यांनी पुढे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे आपल्यासमोर मांडलेली आहेत, ज्यामध्ये जी काही तंत्रे आहेत त्याच्यातलं पहिलं तंत्र आहे कार्य अभ्यास। कार्य अभ्यासामध्ये सुद्धा त्यांनी विविध विभाग करून दिलेले आहेत, ती विविध तंत्रे त्यांनी दिलेली आहेत, ज्यामध्ये एकूण 4 तंत्रे त्यांनी मांडलेली आहेत। पहिलं आहे वेळ अभ्यास, दुसरं तंत्र आहे पद्धत अभ्यास, तिसरं हालचाल अभ्यास, तदनंतर चौथं आहे थकवा अभ्यास, त्याच्यानंतर मुख्य दुसरा तंत्र आहे साधने व उपकरणांचे मानकीकरण, तिसरं वैज्ञानिक कार्यरचना, चौथं वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण, पाचवं आहे कार्यात्मक संस्था, त्याच्यामध्ये परत उपघटक आहे कार्यात्मक संस्थामध्ये नियोजन स्तरावर, त्याच्यानंतर आहे अंमलबजावणी स्तरावर आणि 6वा तंत्र आहे विभेदात्मक दर वेतन योजना। या 6 तंत्रांचा सविस्तर आढावा आपल्याला पुढील प्रमाणे मिळवता येईल। ज्यामध्ये बघा पहिला मुद्दा परत एकदा घेऊया सविस्तरपणे, कार्य अभ्यास। आता कार्य अभ्यास म्हणजे काय बघा, उपलब्ध कर्मचाऱ्यांना काम निवड देण्याआधी व्यवस्थापनाकडून त्या कामाचा योग्य अभ्यास केला गेला पाहिजे। म्हणजे एखादं काम देत असताना ते काम कशा पद्धतीने पूर्ण होईल, त्या कामाचा पद्धत कशा पद्धतीने असावी, मनुष्यबळ कसं लागेल, यंत्रसामग्री कशा पद्धतीने असेल, त्या कामाचे विभाग कसे असतील याचा संपूर्ण अभ्यास त्या ठिकाणी केला गेला पाहिजे। कार्य अभ्यासामध्ये विविध क्रिया विविध कार्य यांचा संघटित पद्धतशीर आणि टीकात्मक मूल्यांकनाच्या मोजमापाचा समावेश असला पाहिजे असं या ठिकाणी म्हणता येईल। त्याच्यामध्ये दुसरा उपमुद्दा दिलेला आहे वेळ अभ्यास। त्याच्यामध्ये काय म्हटलंय की एखाद्या कर्मचाऱ्याने दिलेले काम पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या वेळेचे निरीक्षण व नोंद करण्याचे हे तंत्र आहे। त्या मनुष्याने त्या व्यक्तीने जी व्यक्ती काम करण्यासाठी आहे त्या व्यक्तीनं किती वेळेमध्ये काम पूर्ण केलेलं आहे याची नोंद व्यवस्थापकाकडे असली पाहिजे। वेळ अभ्यासाद्वारे कामाच्या प्रत्येक घटकासाठी लागणारा अचूक वेळ ठरविला जातो। कारण जर वेळेचं निरीक्षण केलं गेलं असेल काम पूर्ण करत असताना तर व्यवस्थापनाकडे त्या वेळेची अचूक नोंद ठेवायला त्या ठिकाणी काय मिळतं, एकंदरीत ते वेळेविषयी एक अंदाज जो आहे तो व्यवस्थापकाला येतो।
दिलेल्या परिस्थितीमध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारा मानक वेळ ठरवण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो. म्हणजे जर एक काम पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीने घेतलेल्या वेळेचं निरीक्षण असेल, योग्य ती नोंद ठेवली गेली असेल, तर दिलेली जी काही परिस्थिती आहे किंवा जी कामाची जी काही परिस्थिती आहे ती करण्यासाठी जो काही एकंदरीत मानक वेळ म्हणजे जो काही योग्य वेळ ठरवला जाणार आहे तो ठरवताना ह्या तंत्राचा उपयोग केला जाणार आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता मोजण्यासाठी आणि कामाच्या मूल्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तंत्राचा उपयोग होऊ शकतो. दुसरं त्या ठिकाणी उपमुद्दा दिला आहे की पद्धत अभ्यास. कार्य पूर्ण करण्याच्या नेहमीच विविध पद्धती अस्तित्वात असतात, आहे की नाही. मग त्यामध्ये चांगली गुणवत्ता किंवा कमी खर्चामध्ये एखादं विशिष्ट काम पूर्ण करण्याची पद्धत असेल किंवा एखादं काम जर अतिशय महत्त्वाचं आहे परंतु तेवढं जर आव्हानात्मक असेल तर वेळनुसार ते कामाची योग्य पद्धत कशी निवडायची हे त्या ठिकाणी समजावून घेता येईल. वेळ व कच्च्या मालाचा अपव्यय कमी करण्यासाठी तसेच पूर्व निर्धारित उद्देशानुसार सर्व संसाधनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी या तंत्राची मदत होते. म्हणजे काय होईल की वेळेचा अपव्यय टाळेल, कच्चा मालाचा अपव्यय टाळेल आणि योग्य पद्धतीशीर त्या कामाची पूर्तता होईल. म्हणजे काय त्या ठिकाणी म्हणता येईल, पुढे बघा काय म्हटले, कच्च्या मालाची हाताळणी असेल, वाहतूक असेल, मालाची तपासणी असेल आणि मालाची योग्य ती साठवण असेल इत्यादी जी काही कामं आहेत ती योग्य पद्धतीने ठरवण्यासाठी आपल्याला ह्या तंत्राचा उपयोग निश्चित पद्धतीने होऊ शकतो. कार्य अभ्यासामधील पुढला तिसरा उपमुद्दा दिलेला आहे हालचाल अभ्यास. आवश्यक गतीचा अभ्यास म्हणजेच एखादे विशिष्ट कार्य पूर्ण करताना कर्मचाऱ्यांच्या तसेच यंत्रांच्या होणाऱ्या हालचालींचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. जे काम पूर्ण करायचं आहे ते काम पूर्ण करत असताना कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या कृती कराव्या लागतात तसेच यंत्रांची जी काही हालचाल आहे म्हणजे कार्य करत असताना जी काही प्रोसेसिंग होणार आहे, जी काही प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीने यंत्र कामं करणार आहेत, कर्मचाऱ्यांच्या कामाची पद्धत कशी आहे यांचा परिचय या हालचाल अभ्यासामधून आपल्याला घेता येतो. यामुळे काय होतं की एखादं काम पूर्ण करत असताना त्या कृतींपैकी अनेक कृतींपैकी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती आहे हे शोधून काढता येतं आणि तसेच ज्या एकूण कृती आहेत त्या कृतींपैकी अनावश्यक कृती किंवा ज्या कृती करणं गरजेचे नाही ह्या कृती त्या ठिकाणी कमी करता येतात. म्हणजे काय होतं की योग्य कामासाठी योग्य कृती हे ठरवता येतं. यातून काय होतं की अनावश्यक कामं टाळली गेल्यामुळे त्या ठिकाणी कामाचा ताण कमी होतो, कार्यक्षमता वाढली जाते आणि कार्याचा प्रवाह जो आहे तो सहज आणि विना अडथळा येण्यासाठी त्या ठिकाणी मदत होऊ शकते. पुढे कार्य अभ्यासामधला चौथा आणि शेवटचा उपघटक म्हटलेला आहे थकवा अभ्यास. साधारणतः कामाचे पुरेशा विश्रांतीशिवाय जादा तास नेमून दिलेले काम पूर्ण करण्याचा ताण, कामकाजाची अवजड साधने आणि कामाच्या ठिकाणी खराब परिस्थिती या सर्वांचा परिणाम शारीरिक व मानसिक ताण म्हणजेच थकवा. म्हणजे काय की जर कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर व कार्यक्षमतेवर याचा विपरीत परिणाम होणार असेल तर काय करता आलं पाहिजे की कर्मचाऱ्यांनी जी काही एकंदरीत त्यांच्यावरती कामाचा येणारा ताण असेल, त्यांच्या कामकाजाची अवजड साधने असतील, कामाच्या ठिकाणची जर एखादी अयोग्य परिस्थिती असतील यांचा परिणाम जर त्यांच्या आरोग्यावरती होणार असेल तर त्याविषयी सुद्धा काय करता आला पाहिजे, अभ्यास करता आला पाहिजे. आणि म्हणून हा थकवा अभ्यास हे जे तंत्र आहे याचा उपयोग इथे होणार आहे. कशासाठी तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता जी आहे ती कशा पद्धतीने टिकवून ठेवता येईल, त्यांचा थकवा किंवा ताण जो आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल यासाठी ज्या काही वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी या तंत्राचा उपयोग होणार आहे. त्यानंतर दुसरा मुख्य मुद्द्याकडे आपण वळूया, साधने आणि उपकरणांचे मानकीकरण. काय म्हटलं त्याच्यामध्ये, कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे टेलर यांनी काय म्हटले की साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिले आहे. म्हणजे जर एखाद्या कामाच्या ठिकाणी वातावरण व उत्पादनाच्या पद्धती प्रमाणीकरण केलेल्या असतील तर त्यामुळे काय होणार आहे की वस्तूंचा अपव्यय जो आहे, उत्पादनाचा वाढता खर्च असेल किंवा कामगारांमधील वाढणारा थकवा आहे तो कमी करण्यास मदत होणार आहे. कारण साधने जर तुमच्याकडे योग्य पद्धतीची असतील, उपकरणं जर उच्च दर्जाची असतील तर काय होणार आहे की कामाची गुणवत्तासुद्धा वाढणार आहे. पण साधनेचं ही कुठंतरी नादुरुस्त असतील, उपकरणं जी आहेत ती खराब असतील तर काय होणार आहे की काम करताना अडथळे निर्माण होणार आहेत. आणि म्हणून कामाची गुणवत्ता जर वाढवायची असेल
कामगारांचा थकवा कमी करायचा असेल, उत्पादनाचा खर्च कमी करून नफा जर जास्त वाढवायचा असेल किंवा संसाधनं जी आपल्याकडे मिळालेली आहेत त्यांचं अपव्यय टाळायचं असेल, तर या साधनांचं, मिळणाऱ्या उपकरणांचं, कच्च्या मालाचं, यांत्रिकीकरणाचं मानकीकरण करणं गरजेचं आहे, असं टेलर यांचं म्हणणं आहे. पुढे तिसऱ्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे की वैज्ञानिक कार्यरचना. वैज्ञानिक कार्यरचना म्हणजे नेमकं काय, तर टेलर यांच्या मते की दिवसभरामध्ये उचित काम निश्चित करण्यावर त्यांनी ह्या तंत्रातून जोर दिलेला आहे. म्हणजे काय की कामगारांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम करण्यापासून रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीने कार्याची रचना करणे महत्त्वाचे आहे. काय म्हणजे की कामगारांची क्षमता कशा पद्धतीची आहे, त्यांची शारीरिक क्षमता असेल, त्यांची मानसिक क्षमता असेल आणि त्यांचं जे काही काम आहे ते काम जर त्यांच्यापेक्षा कमी दर्जाचं देण्यासाठी जर कार्यरचना करायची असेल तर त्याच्यासाठी ही वैज्ञानिक पद्धती त्या ठिकाणी गरजेची ठरू शकते, याचा उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो असं म्हटलं आहे. या यंत्राचा वापर करून काय करता येईल बघा की कामगार त्यांचे कार्य प्रमाणित मानकानुसार पूर्ण करतील. म्हणजे जर त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या दर्जानुसार जर त्यांना जर काम करता जर आलं तर काय होईल की निश्चितच त्यांचं कार्य जे आहे ते पूर्ण करताना त्यांना कोणतेही अडथळे येणार नाही. त्याचबरोबर व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या पर्याप्त वापरावर योग्य नियंत्रण ठेवू शकेल. अशा पद्धतीचं हे तिसरं तंत्र त्यांनी मांडलेलं आहे. चौथ्या तंत्रामध्ये म्हटलं आहे की वैज्ञानिक निवड व प्रशिक्षण. वैज्ञानिक निवड प्रक्रियेचा वापर करून व्यवस्थापन योग्य कामासाठी योग्य व्यक्तींची निवड करू शकते. काय कशा पद्धतीने बघा की एखादं कार्य पूर्ण करायचं आहे, त्यासाठी नेमकी जे काम आपल्यासमोर उभं आहे ह्या कामासाठी त्याच तत्परतेची, त्याच शारीरिक क्षमतेची, त्याच बौद्धिक क्षमतेची, त्याच मानसिक क्षमतेची व्यक्ती या तंत्रामधून निवड करता येऊ शकते. त्यासाठी काय करावं लागेल बघा, व्यवस्थापनाने कार्याचे तपशील निश्चित करणं गरजेचं आहे. आपल्याला काम जे करायचं आहे हे काम करत असताना त्यांनी त्या कामाची एकंदरीत निरीक्षण करता आलं पाहिजे. कर्मचाऱ्यांची जी काही नेमणूक आहे ही नेमणूक त्या ठिकाणी निपक्षपातीपणे पूर्ण निर्धारित मानांकानुसार केली पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही पद्धतीची वशिलेबाजी असेल किंवा त्या कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव असेल असं न करता त्या पूर्ण मानांकानुसार त्या कामासाठी योग्य व्यक्तीची निवड केली पाहिजे. निवड झाल्यानंतर त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रशिक्षण कार्यक्रम प्रदान केलं पाहिजे. म्हणजे जर एखादी व्यक्ती एखाद्या कामामध्ये थोडी कमी पडत असेल, त्याच्याविषयी त्याला जर प्रशिक्षण देणं गरजेचं असेल, त्याची गुणवत्ता वाढवणं गरजेचं असेल, त्या तत्परतेने त्या व्यक्तीचं काम पूर्ण करून घ्यायचं असेल तर निश्चितच त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा त्या व्यक्तींसाठी प्रदान केले गेले पाहिजे. त्याच्यानंतर पाचव्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे की कार्यात्मक संस्था. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की टेलर यांच्या संकल्पनेमध्ये नियोजन अंमलबजावणीपासून वेगळे आहे. नियोजन करणे हा एक व्यवस्थापनाचा भाग झाला आणि त्या कामाची अंमलबजावणी हा त्याचा एक दुसरा भाग झाला. म्हणजे हे दोन्ही एकत्र नाही येते. नियोजन केल्यानंतरच त्याची अंमलबजावणी करता येते. आधी अंमलबजावणी किंवा नियोजन अशा पद्धतीने करता येत नाही. प्रथमतः नियोजनच करावं लागेल. नियोजन संपल्यानंतरच त्याची अंमलबजावणी सुरू होते. याचाच अर्थ काय आहे की व्यवस्थापन व परीक्षण करणारी व्यक्ती ह्या भिन्न असतात. व्यवस्थापन करणारी व्यक्ती त्या व्यवस्थापनाचं जी काही परीक्षण करायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थापन कसं झालं, किती चांगल्या दर्जाचं झालं हे बघणारी, परीक्षण करणारी व्यक्तीसुद्धा दुसरी असू शकते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण दोन परीक्षक जे आहेत त्यांच्याकडून केले जाईल. त्याच्यातसुद्धा दोन पद्धती मांडलेल्या आहेत. त्याच्यातली पहिली पद्धत म्हटली आहे की नियोजन स्तरावर. व्यवस्थापनाचं नियोजन स्तरावर परीक्षण कशा पद्धतीने केले जाईल बघा. रचना दिलेली आहे. पहिलं मार्ग कारकून. मार्ग कारकून म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की काम एका मशीनवरून दुसऱ्या मशीनवरून कसे सरकते हे सांगण्याचं काम या टप्प्यामध्ये होणार आहे. दुसरी पद्धत आहे सूचना लिपिक. यामध्ये काय म्हटलं जाईल, काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना या विभागाकडून किंवा ह्या टप्प्यावरती मिळतील. तिसऱ्या टप्प्यामध्ये वेळ किंवा किंमत, त्यालाच दुसरा पर्यायी शब्द मांडलेला आहे की खर्च कारकून. याच्यामध्ये म्हटलं की काम पूर्ण होण्यासाठी लागणारा जो वेळ आहे तो या ठिकाणी निर्धारित केला जाईल. आणि शेवटचा टप्पा आहे शिस्त. यामध्ये कामगार कारखान्याच्या नियमांप्रमाणे काम करत असल्याचे सुनिश्चित केले जाते. अशा पद्धतीने हे नियोजन स्तरावर जे वर्गीकरण आहे ते सांगता येईल.
दुसरा त्याच्यामध्ये कार्यात्मक संस्थेतला दुसरा टप्पा म्हटलेला आहे अंमलबजावणी स्तरावर. याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक वर्गीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे गटप्रमुख. गटप्रमुख काय करणार आहे की प्रत्यक्षात काम करून घेण्यासाठी असणार आहे. दुसऱ्या टप्प्यावरती वेगप्रमुख असणार आहे. वेगप्रमुख काय करणार आहे बघा की काम ठरलेल्या वेळेत पूर्ण कसे होईल याची काळजी तो घेणार आहे. तिसऱ्या मुद्द्यामध्ये झालं की दुरुस्ती प्रमुख. दुरुस्ती प्रमुख काय करणार आहे यंत्रणेची सुरक्षा आणि देखभाल तो हाताळण्यासाठी असणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये दिलं आहे निरीक्षक. निरीक्षक काय करणार आहे की काम पूर्वनिर्धारित मानकानुसार होण्याची शाश्वती देणार आहे. अशा पद्धतीने टेलर यांच्या मते सर्व कार्याची नियोजन आणि अंमलबजावणीत योग्य विभागणी केल्यामुळे व्यवस्थापन निश्चितच कर्मचाऱ्यांकडून आवश्यक कामगिरी साध्य करून घेऊ शकतं. आणि शेवटचा आणि अखेरचा मुद्दा दिलेला आहे तंत्र शेवटचा आपलं विभेदात्मक दर योजना. यामध्ये साधारणतः काय म्हटलंय की साधारण कामगारही प्रमाणित उत्पन्न मिळवण्यासाठी प्रेरित होईल अशा पद्धतीने मोबदला ठरवला गेला पाहिजे. जर उत्पन्न मिळत असताना जर कामगाराला त्याच्यातून प्रेरणा मिळत असेल की समजा मी जितकं काम करणार आहे तितका मोबदला मला मिळणार आहे, असं जेव्हा एखाद्या कामगाराच्या लक्षात येतो त्यावेळेस काय करतो निश्चितच तो मोबदला मिळवण्याच्या दृष्टीनं तो त्याचं काम जे आहे ते उत्कृष्ट रीतीने करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी टेलरने विभेदात्मक दर वेतन योजना सुचवली आहे. या योजनेनुसार काय केलं जातं बघा की प्रमाणित मानांकानुसार जास्त काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उच्च दराचा प्रस्ताव दिला जातो. म्हणजे प्रमाणित मानांकापेक्षा जास्त काम म्हणजे तुमचं जे काही प्रमाण ठरलेलं आहे कामाचं दिवसभरामध्ये किती काम करायचं आहे त्याच्यापेक्षा रेग्युलर ड्युटीपेक्षा त्याच्याहून ओव्हर ड्युटी आपण ज्याला म्हणतो जादा तास, हे जादा तास काम करून जे काही उच्च दर ठरणार आहे वेतनाचा किंवा मोबदल्याचा त्याच्या मजुरीचा हा प्रस्ताव त्याच्यासमोर दिला जातो. म्हणजेच काय बघा की याउलट जर एखादा कामगार निर्धारित मानकापेक्षा कमी काम करत असेल तर अशा कामगारांना कमी दराने वेतन दिले जातं. म्हणजे जास्त काम जास्त वेतन, कमी काम कमी वेतन. या तंत्रामुळे काय होतं बघा की कामगारांना उच्च प्रतीची कामगिरी पूर्ण करण्यासाठी व अधिक वेतन मिळवण्यासाठी प्रेरणा त्या ठिकाणी मिळत जाते. अशा पद्धतीने टेलर यांनी त्यांच्या तंत्राचा आपल्यासमोर अभ्यास ठेवलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपल्याला पुढील प्रकरणाकडे स्वाध्यायाकडे वळायचं आहे. स्वाध्याय असा आहे बघा, स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. एकूण 3 प्रश्न आपल्यासमोर आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कार्य अभ्यासात कोणकोणत्या तंत्रांचा समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे साधने व उपकरणे यांचे मानकीकरण म्हणजे काय. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे वेतन दर म्हणजे काय. या तिन्ही प्रश्नांची उत्तरे अगदी एका वाक्यामध्ये म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये लिहायची आहेत. तिन्ही प्रश्न आपल्याला अनिवार्य आहेत. त्याच्यानंतर पुढचा लघुत्तरी प्रश्न आहे. कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा. एकूण आहे ते 4, 2 पैकी एकच प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे स्पष्ट करा आणि त्यालाच आधारित दुसरा प्रश्न आहे पर्यायी म्हणून शास्त्रीय व्यवस्थापनाच्या कोणत्याही 4 तंत्रांचे वर्णन करा. हा अभ्यास आपल्याला गृहपाठाच्या वहीमध्ये करायचा आहे. त्याच पद्धतीने त्या गृहपाठाची वही आपल्या समोर अभ्यासासाठी ठेवायची आहे. धन्यवाद.